श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. आतापर्यंत खूप काही गोष्टी तुमच्यासमोर आणत गेले आणि अजून पण खूप काही गोष्टी आहेत ज्या मी सोशल मीडियावर कशा टाकू या भीतीने आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या नाही आहेत. पण हळूहळू मला सगळ्याच गोष्टी आता ओपन करायच्या आहेत की माझं जे त्यांनी माझं आयुष्य जे बर्बाद केलं याच्यापेक्षा अजून काय वाईट करू शकतात ते माझ्यासोबत. तर ते बिनधास्त त्यांनी काही पण करावं माझ्यासोबत. पण मी आता शांत बसणार नाही आणि मी अंधारामध्ये या गोष्टी ठेवणार नाही. रवींद्र महादेव घुगेचं म्हणजे माझ्या पतीचं लग्नाच्या आधी अफेअर होतं एका मुलीसोबत. ते 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण होते पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते आय थिंक एका कॉलेजमध्ये पण होते आणि लिव्ह इनमध्ये पण होते ते पिंपरी चिंचवडला. त्याच्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या समोर रवींद्र घुगेने नाही आणल्या. ह्या गोष्टी मला लोकांकडून, त्याच्या शेजाऱ्यांकडून वगैरे समजल्या. आमचं लग्न झाल्यानंतर इंस्टाग्रामचे पासवर्ड, फेसबुकचा पासवर्ड, सगळ्या गोष्टींचा पासवर्ड हा त्या मुलीच्या नावाने होता. शुभू नाव म्हणून त्या मुलीच्या नावाने तो पासवर्ड होता. तर मी रवींद्र घुगेला विचारलं, हे शुभू नाव काय आहे? तर ते म्हणे की माझा जो शुभम मित्र आहे त्याचं नाव शुभू आहे म्हणून. पण नंतर ज्या मुलीबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तिला मागणी केली होती लग्नासाठी त्या मुलीला तिच्या वडिलाकडे, आणि तिच्या वडिलांनी आम्हाला ती मुलगी दिली नाही लग्नासाठी. तर त्या मुलीचं नाव सर्च केलं तर तिचं टोपण नाव शुभू निघालं. जे शुभू नाव आहे ते रवींद्र घुगेनेच तिचं ठेवलं होतं लाडाने. तर त्याच्यानंतर जे लिव्ह इनवालं ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासमोर आधी रवींद्र घुगेने नव्हत्या आणल्या. रवींद्र घुगेने ह्या सगळ्या गोष्टी लपवल्या. तर मला गावातल्या त्यांच्या शेजारच्या काही लोकांनी म्हणले की तुला माहीत नाही काय हे प्रकरण? तर म्हणलं मला फक्त एवढं सांगितलं गेलं की आम्ही मुलीला मागणी घातली, मुलीच्या वडिलांनी दिलं नाही. पण म्हणे नाही ह्यांचं प्रकरण म्हणजे 3 वर्ष त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. 3 वर्ष हे एकमेकांसोबत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते, लिव्ह इनमध्ये होते 3 वर्ष. त्याच्यानंतर त्या मुलीला ह्या रवींद्र घुगेने स्कूटीसुद्धा गिफ्ट केली होती 1-1.5 लाखाची. त्याच्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांना देण्यास नकार दिला. बैठकी बसल्या. चेअरमन शिवाजी सानप, मुलीचा मामासुद्धा ह्या बैठकीमध्ये ह्यांच्या सपोर्टला होता, म्हणजे माझ्या जो नवरा आहे त्याच्या सपोर्टमध्ये होता. पण मुलीच्या वडिलांनी मुलगी दिली नाही. तर रवींद्र महादेव घुगेचं आणि चेअरमन हा माणूस आहे ना, मुलीचा वडील देत नव्हता म्हणून चेअरमन ह्या दोघांना पळून पण लावणार होतं. चेअरमन शिवाजी सानप हा ह्या दोघांना म्हणजे माझ्या नवऱ्याला आणि त्या पोरीला पळून पण लावणार होता. कारण पोरीचं पण प्रेम होतं असं समजलं आणि ती पळून जायला पण तयार होती त्याच्यासोबत. तर ह्या गोष्टी पण माझ्यानंतर समोर आल्या. ज्यावेळेस मी हे रवींद्र घुगेला विचारलं त्यावेळेस रवींद्र घुगेने या गोष्टी मान्य केल्या. आमचं लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्ष रवींद्र घुगे खूप पळून जायचा. तर म्हणजे जसं एका महिन्यामध्ये 3-4 दिवस गायब. डायरेक्ट ऑफिसमधून तिकडून तिकडंच मोबाईल स्विच ऑफ करून गायब व्हायचा. मग मी सासरी जायचे, मग त्याला वापस घेऊन यायचे. पण तो गायब होऊन 2-3 दिवस कुणासोबत राहायचा, काय करायचा मला काहीही माहीत नव्हतं. आणि ह्या लोकांनी माझ्यासमोर ते येऊन पण दिलं नाही. मला दाट शक्यता आहे की आय थिंक तो त्याच मुलीकडे जात होता. पण ते माझ्यासमोर माझ्याकडे प्रूफ नसल्यामुळं मला बोलता आलं नाही. त्याच्या जे त्याचा खिशा आहे त्याच्या खिशामध्ये मला कपडे धुवायला टाकताना त्याच्या खिशामध्ये औरंगाबादचे 40 गाव आणि अंबड ते 40 गाव असे 2 बसचे तिकीट दिसले होते. 40 गावला कोण नोकरी करत होतं त्याच्यानंतर ते माझ्यासमोर आलं. ते आय थिंक तो तिला भेटायला जात होता आणि ह्या गोष्टी माझ्यानंतर समोर आल्या आणि त्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला. पण रवींद्र घुगेने मला मारहाण करून वगैरे शांत बसवण्याचा प्रयत्न केला. आमचं लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षांनी त्या मुलीचं लग्न झालं आणि त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर रवींद्र घुगेचं पळून जाणं बंद झालं. तर त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर माझ्या सासऱ्याचा कॉल आला मला की स्नेहल तुझ्या डोक्याची 7.5 गेली म्हणून आता तुझा नवरा पळून जाणार नाही. तर मी म्हणलं काय झालं आप्पा असं? तर म्हणे की अरे त्या पोरीचं लग्न झालं, आता रवी पळून जात नाही, तू टेन्शन घेऊ नको, आता सगळं चांगलं होईल म्हणे. तर म्हणजे याचा अर्थ, माझ्या सासऱ्याच्या बोलण्याचा अर्थ असा की रवींद्र घुगे हा पळून त्या मुलीकडं जायचा. म्हणून माझ्या सासऱ्यांचं म्हणणं असं होतं की तुझ्या डोक्याची 7.5 गेली, त्या पोरीचं लग्न झालं तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर खरंच रवींद्र घुगे 1-1.5 वर्ष कुठंही पळून गेला नव्हता. पण मला असा डाऊट आहे की ज्यावेळेस तो पळून जायचा तो तिच्यासोबतच राहत होता आय थिंक.
पण त्या गोष्टी मला प्रूव्ह करता आल्या नाही, कारण की त्यांच्या घरचे तोंड उघडत नव्हते आणि ह्या गोष्टी ते लपवण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत होते. तर त्याच्या प्रत्येक गोष्टीचं पासवर्ड शुभू नावाने होतं. मग नंतर ही शुभू कोण हिचा मी शोध लावला, तर त्याच पोरीचं नाव होतं जिच्यासोबत रवींद्र घुगे लिव्हिंगमध्ये होता पुण्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला शेजारच्याकडून आणि ह्यांच्याकडून आल्या, की त्या मुलीचा वडील देत नव्हता, हे लोक त्याला पळून लावणार होते. म्हणजे शिवाजी सानप हा जो चेअरमन आहे गावचा, जो प्रतिष्ठित व्यक्ती, हा अंधारामध्ये असे कामं करतो, लोकांच्या लेकरांना पळून लावायचे. पण कुठेतरी मुलगी पण तयार होती पळून जायला मुलासोबत आणि ह्यांचं लग्न लपून लावून देणार होते. आणि म्हणे कधी ना कधी तर तिचा बाप आहे ॲक्सेप्ट करेलच. तर आय थिंक हे दोन्ही साईडनेच होतं, असं नव्हतं की रवींद्र घुगेच्या साईडने होतं, हे पोरीच्या साईडने पण होतं. ती पण तयार होती त्याच्यासोबत पळून जायला. अशा प्रकारे ह्या लोकांनी माझ्यासोबत खूप काही खराब गोष्टी केल्यात आणि खूप काही गोष्टी माझ्यापासून लपून ठेवलेल्या आहेत ह्यांनी. ह्यात हळूहळू मी सगळ्या तुमच्यासमोर आणणार आहे आणि त्या मुलीचं नावसुद्धा तुमच्यासमोर आणणार आहे लवकरच.